मित्रांनो, अर्जंटमध्ये रो हाऊस विकण्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या आणि या यूट्यूब चॅनलच्या मदतीने आलेला आहे. अगदी कमी बजेटमध्ये आणि पुण्यामध्ये. तुमचं बजेट काय आहे ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. पण आजचा हा व्हिडिओ आहे एक रो हाऊस बद्दलच आहे. संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती आणि अगदी कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी या चॅनलच्या या व्हिडिओच्या मदतीने आणलेली आहे प्रॉपर्टी. फक्त एक रिक्वेस्ट असणार आहे की व्हिडिओ तुम्हाला सोडायचं नाही, संपूर्ण व्हिडिओ बघायचं. आणि नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन अगदी जबाबदारीने दाबवायचं, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर नेहमी तुमच्यासाठी वेगवेगळ्या कमी बजेटमध्ये आणि वेगवेगळ्या लोकेशनच्या बरेचसे रो हाऊस बोला, फ्लॅट बोला आणत असतो. नंबर दिलेला आहे, पण थोडंसं थांबायला लागणार. या नंबरवरती कॉल करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जाणून घ्यायला लागणार आहे की हे रो हाऊस पुण्यामध्ये कुठं आहे आणि अगदी कमी बजेटमध्ये का भेटतो. तर व्हिडिओ संपूर्ण बघायचा आणि एक एक माहिती आज तुम्हाला देणार आहे. 2 ते 3 प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघता तेच प्रॉपर्टीचा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा यूट्यूब चॅनल आहे. आणि मंडळी, नवीन वर्षाची आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या या चॅनलच्या वतीने मी तुम्हाला देऊ राहिलेले. नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचा जावं अशी ही मी प्रार्थना करतो. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, बरेचसे लोक जे आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बरेचसे 1 BHK 2 BHK रो हाऊस, फ्लॅट आणि प्लॉट सुद्धा बघत असाल तुम्ही, म्हणून तुम्ही आपल्या या चॅनल वरती आलेले आहे. तर काळजी करण्याचं कारण नाही. एक एक प्रॉपर्टीची डिटेल मी तुम्हाला देणार आहे. 2 ते 3 4 प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला इथं भेटणार आहे. हा नंबर दिलेला आहे तुम्हाला. धानोरीमध्ये किंवा धानोरी लहोगाव या लोकेशनला तुम्हाला 1 BHK 2 BHK फ्लॅट रेंटवर पाहिजे असेल किंवा रो हाऊस खरेदी करायचे असेल तर तुम्ही या नंबरवरती थेट संपर्क करू शकता. व्हॉट्सअपचे नंबर सुद्धा आहे आणि कॉलिंग सुद्धा तुम्ही करू शकतात. पण थोडंसं वेळ बघून तुम्हाला कॉल करायला लागणार, कारण की लोक जेव्हा आपण त्यांना व्हिडिओ दिसतो तर त्यावेळेसच लोक कॉल करायला तात्पर्य असतात. म्हणजे रात्रीत ते 9 बघत नाही, 12 बघत नाही, किती पण वाजता कॉल लावत बसतात. तर त्या लोकांसाठी एक विनंती करतो मी कासिम शेख. आणि तुम्ही फक्त एक ऑफिस टायमिंग असतो, त्या ऑफिसच्या टायमिंग नुसार तुम्ही कॉल करा. 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठीक आहे कॉलिंग करायला. बाकीच्या वेळेला तुम्ही व्हॉट्सअप म्हणून वापरू शकतात, नंबरवरती मेसेज करू शकतात. मित्रांनो, आज पुण्यामध्ये एक एक घराचे, एक एक जागेचे भाव असे वाढलेले आहे की विचारू नका, कारण की वाढायलाच पाहिजे. पुणे जे आहे मेट्रो सिटी आहे. पुण्यामध्ये वेगवेगळे लोकेशन खूप पॉवरफुल झालेले आहे. आणि रेट बघायला गेलं तिकडं नुसतं एक 1 BHK फ्लॅट खरेदी करायला गेलं तर 25-30च्या वरतीच असतो एखादा 1 BHK. आणि ते पण जे आहे लोन होणार नाही होणार ही अशी तगमग माणसाला लागलेली असती. तर तुम्हाला लोन होणारी जी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर त्याचे रेट वेगळेच असतात. जे रेरा ऑथोराइज असतात, ज्या घरं म्हणजे जे सोसायट्या, त्यांचे रेट वेगवेगळे असणार आहे, कारण की ते रेरा ऑथोराइज आहे. तिकडे कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो. आता बघा, तुम्ही धानोरी परिसरामध्ये एखादा तुम्ही 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट खरेदी करायला गेलं तर इकडे 30 लाखाच्या वरतीच 1 BHK, कारण की रेरा ऑथोराइज ही सोसायटी असणार आहे. इथं तुम्ही आरामशीर कुठल्याही बँकेचे लोन तुमचं लोन पास होऊ शकतो. या साईडला धानोरी लहोगाव हा लोकेशन खूप भारी आहे. आणि इकडे नुसतं एक 1 BHK रेंटवर घ्यायला गेले तर 10,000च्या वरतीच, म्हणजे 12-15 ज्याची सोसायटी असणार आहे तसा त्या 1 BHK फ्लॅटचा रेंट असणार आहे. आता एखादा 2 BHK तुम्ही फ्लॅट बघायला गेले याच लोकेशनला, धानोरी लहोगाव हे कलवड वगैरे हे जे आहे वेगवेगळे लोकेशन आहे. जसं लोकेशन असणार आहे तसा त्या सोसायटीचा प्रभाव असणार आहे, तसा पैसा तुम्हाला मोजायला लागणार आहे. आणि बघा, जे अनधिकृत असतात म्हणजे जे रेरा नसतात
त्यांचे रेट कमी असतात, पण केव्हा पण धाकधूक होतच राहतो, बरोबर आहे का नाही? पण आपण रेरा घेतलं तर त्याचं लोन वगैरे आपण फेडणार आहे, गॅरंटी जे असती तर बँकेकडून पास तुमचा लोन होतो आणि तुम्हाला काही टेन्शन नाही, तुम्ही आरामशीर तिकडचा कर्ज फेडू शकता. पण तिकडं पण असं लपडं आहे की एखादं तुम्ही 35 लाखाचं 30 लाखाचं घ्यायला गेलं तर तुम्हाला 75% 50% तुम्हाला वाईटमध्ये पेमेंट करायला लागतं. बाकीचं जे आहे लोन तुम्हाला करून देतात हे लोक. आज असं आहे हे बघा. मी तुम्हाला बोललो ना, साधा सामान्य माणूस करू शकत नाही. बघा, तुमची एखादी गावाकडची एखादी प्रॉपर्टी विकली जात असेल तर त्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये घर घ्यायची तयारी तुम्ही दाखवू शकतात. पण तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्टली 100% कुठल्याही बँकेचे लोन होणार, तर तसं होऊ शकत नाही. हे लक्षामध्ये डॉट ठेवा. असं झालं असतं तर जे लोक रेंटवर फ्लॅटचे पैसे भरतात तर त्यांनी तर खरेदी करून तोच रेंट त्यांना दिला असतं ना. आज लोक 20-20 हजार रुपये 30-30 हजार रुपये एका फ्लॅटला एका रो हाऊसला रेंट भरतात. विचार करा, तेवढाच 30 हजार रुपये ते त्याचा हप्ता फेडू शकले नसते का? कारण की बघा, मेन काय लागतो, मेन डिपॉझिट लागतो. मेन जे 75% आहे 50% अमाऊंट आहे तो द्यायला लागतं. हे लक्षामध्ये बसवा. हे असं नाही की कोण पण उठलं सुटलं कुठली पण प्रॉपर्टी नावावरती केली, तसं अजिबात होत नाही इथं. हे लक्षामध्ये ठेवा. जेव्हा आपले एखादी प्रॉपर्टी किंवा एखाद्याकडून आपल्याला एक अमाऊंट येत असेल, बघा धरून चाला की तुम्ही एखादा 2 BHK 40-50 लाखाचा तुम्ही बघत असाल तर तुमच्याकडं 25 लाख कॅश आहे, तर तेव्हा तुम्ही ती झेप घेऊ शकतात की तो फ्लॅट खरेदी करायचा. कारण की त्यावेळेस पण तुम्ही 25-30 लाख रुपये तुम्ही भरले तर त्यानंतर पण त्याचा हप्ता तसा तुम्हाला पेड करायला लागणार आहे. 25 ते 30 हजार रुपयाचा तुमचा हप्ता असणार आहे. हे नोट करा तुम्हाला. असं नाही की काही घेतलं आणि काही सोडलं, नाही. हे रेरा जे असतात त्यांचे लोन वगैरे आणि त्यांचा जो अमाऊंट जो आहे फिक्स असतो, एवढे टक्के तुम्हाला भरायलाच लागणार आहे, त्यानंतरच ती खरेदी होणार. बरं, हे जे आपल्याकडे एक पाठीमागच्या वेळेस आपण 30 लाखाची आणि 35 लाखाची जाहिरात केली होती रो हाऊससाठी, तर ते उर्ली कांचनमध्ये आहे. मेन हायवे जो आहे तिकडून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी मौजूद आहे. एका गुंठ्याची जमीन असणार आहे, त्याच्यामध्ये 700-750चा बांधकाम असणार आहे. हे बांधकाम नाही, तुम्हाला प्लॉट तुमचा घर असणार आहे, कार्पेट एरिया बोलू शकतात. मग बांधकाम जे आहे 3 BHKचे त्याचा व्हिडिओ आपण आधीच बनवलेले, तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघू शकता. 3 BHKचं लिहिलेलं तिकडं, 2 BHKचा रो हाऊस बद्दल दिलेले. फक्त आज मी ज्यासाठी आलं तर ते धानोरी लोकेशन. आणि बरं, तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर 21 लाखामध्ये 10 गुंठे थेट तुमच्या नावावरती होऊ शकतात. हे जे प्लॉट जे आहे केडगाव चौफुला या लोकेशनला आहे. तुम्ही बघा, ह्या नंबरवरती मेसेज करण्याच्या अगोदर तुम्ही बोलू शकतात की 21 लाखामध्ये 10 गुंठे केडगाव चौफुला, तिथली तुम्हाला जमीन बघायची सेपरेट 7-12वाली. आणि यवतला आहेच 25 लाखामध्ये 10 गुंठ्याचे शेतीना विकास झोनचे प्लॉट डायरेक्टली तुमच्या नावावरती होऊ शकतात. बरं, स्पेशल जे आहे तर धानोरी लहोगाव या लोकेशनला आहे. बघा, बरेचसे लोक असे आहे की जे सर्च करत असाल की आपल्याला एखादी प्रॉपर्टी या धानोरी लहोगाव लोकेशनला व्हावी, तर त्यांसाठी खूप बढिया हे आलेलं आहे की तिथं भरपूर आपल्याला 1 BHK 2 BHK फ्लॅट तुम्हाला खरेदी करायची असेल, रो हाऊस खरेदी करायची असेल किंवा फ्लॅट रेंटवर घ्यायचे असेल, तर हा नंबर आपला दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात. कमिशन लागणार बघा, फ्रीमध्ये कोण कोणासाठी काय करत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. नाही तर तुम्ही बोलणार की डायरेक्ट मालकाचा नंबर भेटू शकतो का? नाही हो, असं कोण कोणासाठी देतच नाही, हे माइंडमध्ये ठेवा. कारण की आज सगळीकडे जे आहे सगळ्या लोकेशनला, वेगवेगळ्या लोकेशनला एजंट ब्रोकर आहे हो. ओके, आणि जे मालक लोक टाकतात ते त्यांचे पण पॅकेजेस असतात ते फ्रीमधले तुम्हाला बघण्यासाठी. पण इथं जे आहे आपल्याकडं सध्याला धानोरी लहोगाव या लोकेशनला 1 BHK 2 BHK फ्लॅट तुम्हाला रेंटवर पाहिजे, खरेदी करायचं, तर बेझिझक तुम्ही या नंबरवरती मेसेज करा. ओके, व्हिडिओ आवडला असाल
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन वर्षाची पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळे बंधू बहिणींना देतो. मी हा नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचा जावं आणि तुमची एखादी प्रॉपर्टी व्हावी ही अशी मी प्रार्थना करतो. भेटू आपण पुन्हा. मी कासिम शेख. हे जे बघताय तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.